नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आज आपण करणार आहोत एक भन्नाट बाईक राईड. कसारा घाट ते हरिश्चंद्रगड हा प्रवास म्हणजे निसर्ग, थ्रिल आणि इतिहास याचा संगम आहे. तर आपण आता कसारा घाटाच्या पायथ्याशी आहोत. थोडा ब्रेक घेतला आहे कारण की आपल्याला खूप लांब जायचं आहे आणि आपण 1 तास झालं ट्रॅव्हल करत होतो. त्यासाठी आपण इथे धाब्यावर थांबलेलो आहे. बघा आपली बाईक. तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आपण थोडा रेस्ट केलं इथे. तर थोड्याच वेळात आपण आता निघूयात. तर आपण बघू शकता आपली बाईक. या बाईकवर आपण हरिश्चंद्रगडावर चाललेलो आहे. तर असा काही घाट आहे. तर थोडा रेस्ट केल्यानंतर आपण आता निघूयात. हा बघू शकता माझा भाऊ माझ्यासोबत आहे. तर चला निघूयात पुढच्या प्रवासाला. भेटूयात पुढे. तर खूप चालल्यानंतर आता आपल्याला लिहू. तर आपण आणले होते घरून नाश्ता आणला होता, तो आपण आता खात आहेत. तर आपण आता फुल ऑफरोडिंग करणार आहोत. बघू शकता तुम्ही असा काही रस्ता आहे. तर आपण आता नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघूयात. तर खूप असं चालल्यानंतर आपण थांबलेलो आहे अशा लोकेशनला. तर बघू शकता कसं धरण आहे इथे. तर खूप चांगलं लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता इथे. थोडा आम्ही रेस्ट केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर फायनली आपण इन्स्ट्रक्शन वाचत गडावर चढायची सुरुवात केलेली आहे आणि इथला वातावरण खूप थंड आणि अविस्मरणीय आहे. तर थोडं चालल्यानंतर आम्ही घेतला होता रेस्ट. तर व्ह्यू खूप मस्त होता आणि थंड हवेची लाटसुद्धा येत होती. तर तुम्ही बघू शकता कसं डोंगराच्या बाजूने कोरलेला हा पायवाट रस्ता, पूर्ण असा खडकांनी भरलेला हा रस्ता. तर चालायला थोडं अवघड वाटत होतं, परंतु आपल्याला वर लवकरात लवकर अंधार होण्याआधी आपल्याला पोचायचं होतं. तर आपण चालत चालत पुढे जात होतो. तर व्ह्यू एवढा मस्त होता की असं वाटत होतं इथेच थांबून थोडे फोटोज वगैरे क्लिक करूयात. तर आपण चालत असताना आपल्याला रस्त्यामध्ये भेटला होता श्वान. तर तो जणू काय आपल्याला डायरेक्शनात दाखवत होता असं वाटत होतं. तर आपण त्याच्या मागे मागे जात होतो. तर आपण त्याला बिस्किटं वगैरे खायला घातली आणि तो आपल्यासोबत आता आहे. तर पुढे आपल्याला असा लोखंडाचा ब्रिज लागतो. त्या ब्रिजवरून आपल्याला पुढे जायचं आहे. तर फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही मंदिराचा कळस. तर आपण अशा काही पठारावर आहेत आता. तर बघू शकता अशी थंड अशी हवा चालत आहे आणि सुंदर असा वातावरण झालेलं आहे आता. तर आपण बघूयात पुढे. तर आपण गोप्रो आणलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर इथे असे पाण्याचे कुंड आणि एक मंदिर आहे. तर आपण थोडं पुढे जाऊया कारण आपल्याला कोकण कड्यावर जायचे टेंट लावायला आणि आपण तिथे वस्ती करणार आहोत. तर कोकण कड्यावर जात असताना आपल्याला काही मित्र भेटले. तर त्यांच्यासोबत आपण आता स्टे करणार आहोत तिथे. तर आपण कोकण कड्यावर पोहोचलेलो आहेत आणि सनसेट पाहण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. तर सकाळ होताच आम्ही निघालो हरिश्चंद्र मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर बघू शकता आमच्या बाजूच्या गावचे मित्र आम्हाला भेटले आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही निघालो आहे हरिश्चंद्र मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर पठारावरून मंदिराचा असा काही व्ह्यू येत आहे आणि सूर्याची किरणं मंदिरावर पडत आहेत. तर ते बघण्यासाठी आम्ही लवकरात लवकर मंदिराकडे जात आहोत. तर आपले मित्र आपल्यासोबत आहेत आणि आपण आता दर्शन घेणार आहोत. तर चला दर्शन घेऊया.
तर तुम्ही बघू शकता मंदिराची आकार रचना कशी केली आहे ते. तर पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आतमध्ये असं विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर आहे. तर पूर्ण असं दगडामध्ये कोरलेलं आहे हा मंदिर. तर पुढे असे खूप अशी मंदिरं आहेत. तर इथे शिवलिंग आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही. तर पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं विष्णूंचं मंदिर. तर तिथे आम्ही दर्शन घेतला. तर तुम्ही मंदिराची रचना बघू शकता. पूर्ण असा दगडामध्ये कोरलेला आहे हा मंदिर.